भोकर तालुक्यात सूर्यकांत नागोराव सोनुले या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे। या मृत्यूवरून स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। भोकर तालुक्यात सूर्यकांत नागोराव सोनुले या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे। या मृत्यूवरून स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। सूर्यकांत नागोराव सोनुले यांची पत्नी, भाऊ व इतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता। स्थानिक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून त्यांचे नाव वगैरे गौतम वाघमारे मेन, सुनीता सोनबा वाघमारे, रतन शामराव जंगमे, मिलिंद नागोराव जंगमे, साहेबराव गजानन चिंचोलकर, रेखा गौतम वाघमारे, 6 जणांनी इतर साथीदार आणि इतर कारण म्हणजे आता पार्टी आहे म्हणून त्यांनी घेऊन गेले घरून। अच्छा, जुनी दुश्मनी होती का आता पहिलंच कारण पूर्व दुश्मनी होती ना? त्यावेळेस या सूर्यकांत सोनुलेला त्यांनी मारलं होतं, बुटाने मारलं, बुटाची 1 महिना वळ गेले नव्हते। मृतदेहाचे राव विच्छेदन करण्यासाठी नांदेडला पाठविण्यात आले होते। याबाबत मृतांच्या नातेवाईकांनी नमस्कार लाईव्ह प्रतिनिधीशी बोलताना अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून हा आकस्मिक मृत्यू नसून केलेला खून आहे असे आरोप केले आहेत।